Hello, welcome to students. Let us start lesson. My name is Dhanaj Yashwant Dorge, देवनार कॉलनी म्युनिसिपल मराठी शाळा क्रमांक 3 गोवंडी, standard 5th. Today let us start standard 5th subject English, unit number 1, revision, talking about things. Textbook page number 12. Let us see look at the picture. Let us see look at the picture and form sentence for each of the words given below. Look at the pictures and form sentence for each of the words given below. पुढील चित्र पहा आणि प्रत्येक शब्दावरून वाक्य तयार करा. पुढील चित्र पहा आणि प्रत्येक शब्दावरून वाक्य तयार करा. पहिलं चित्र पहा, काय दिसतंय? एक माऊस आहे, तो टोपीच्या आतमध्ये आहे. इन. मग वाक्य कसं तयार होईल? The mouse is in the hat. The mouse is in the hat. मराठी काय? उंदीर टोपीच्या आत आहे. सेकंड, सी पिक्चर ऑन. वर्ड काय? ऑन. The mouse is on the hat. The mouse is on the hat. मराठी त्याचा उंदीर टोपीच्या वर आहे. ऑन म्हणजे वर. उंदीर टोपीच्या वर आहे. थर्ड, अंडर. उंदीर दिसतोय का? नाही. अंडर. द माउस इज अंडर द हॅट. द माउस इज अंडर द हॅट. मराठी त्याचा अर्थ उंदीर टोपी खाली आहे. उंदीर कुठे आहे? टोपी खाली. अंडर. अंडर म्हणजे खाली. फोर्थ, नियर. टोपीच्या जवळ उंदीर आहे. नियर. द माउस इज नियर द हॅट. द माउस इज नियर द हॅट. उंदीर टोपी जवळ आहे. उंदीर दिसतो ना? उंदीर टोपी जवळ आहे. फिफ्थ, इन फ्रंट ऑफ. इन फ्रंट ऑफ. वर्ड काय? इन फ्रंट ऑफ. द माउस इज सेंटेन्स. द माउस इज इन फ्रंट ऑफ द हॅट. सेंटेन्स काय होतं? द माउस इज इन फ्रंट ऑफ द हॅट. उंदीर टोपीच्या पुढे आहे. इन फ्रंट म्हणजे च्या पुढे. कुणाच्या पुढे उंदीर आहे? टोपीच्या. म्हणून इन फ्रंट ऑफ. द माउस इज इन फ्रंट ऑफ द हॅट. आणि लास्ट पिक्चर, उंदीर कुठे आहे? बिहाइंड. बिहाइंड. वर्ड्स काय? बिहाइंड. द माउस इज बिहाइंड द हॅट. बिहाइंड म्हणजे च्या पाठीमागे. बिहाइंड म्हणजे च्या पाठीमागे. हे ते कशाच्या पाठीमागे उंदीर आहे? हॅट. ओके, गुड. द माउस इज बिहाइंड द हॅट. मराठी
काय याचा अर्थ होतो मराठीमध्ये? बिहाइंड म्हणजे च्या पाठीमागे. उंदीर टोपीच्या मागे आहे. लेट्स वी सी द 5 वर्ड्स and 5 sentence. Next, look at the words. Next, look at the words and meaning in Marathi. Look at the words and meaning in Marathi. First word काय आहे? In. First word काय आहे? In. First word काय आहे? In. पहिला शब्द काय आहे? इन. दुसरा शब्द काय आहे? ऑन. दुसरा शब्द काय आहे? वर्ड्स. सेकंड वर्ड्स ऑन. थर्ड वर्ड्स अंडर. फोर्थ नियर. फिफ्थ इन फ्रंट ऑफ. and last word is behind. Last word is behind. The meaning in Marathi: in, आत, on, वर, अंडर, खाली, नियर, जवळ, इन फ्रंट ऑफ, च्या पुढे, आणि बिहाइंड म्हणजे च्या पाठी मागे. हे त्याचे काय झाले? वर्डचे मराठी अर्थ झाले. इन म्हणजे आत. इन म्हणजे आत. ऑन म्हणजे वर. अंडर म्हणजे खाली. नियर. नियर म्हणजे जवळ. इन फ्रंट ऑफ च्या पुढे. बिहाइंड म्हणजे च्या पाठीमागे. Let's start our questions and answers. See first picture. In words. Let's first picture. The mouse is in hat है. The mouse is in hat. उंदीर टोपीच्या आत आहे. वाक्य कसं तयार होईल? इनचं there is mouse. There is a mouse in the hat. There is a mouse in the hat. In म्हणजे चात. मराठी काय? there is a mouse in the hat. उंदीर टोपीच्या आतमध्ये. सेकंड सेंटेन्स the mouse is in the hat. The mouse is in the hat. Let's see second picture. Let's see second picture. On. Let's see second picture. Mouse on the hat. There is a mouse on the hat. First sentence. There is a mouse. There is a mouse. There is a mouse on the hat. First sentence. There is a mouse on the hat. मराठी देअर म्हणजे तेथे. उंदीर कुठे आहे? ऑन दी हॅट. उंदीर टोपीच्या वरती आहे. सेकंड सेंटेन्स. द माउस इज ऑन द हॅट. द माउस इज ऑन द हॅट. उंदीर टोपीच्या वर आहे. लेट्स सी थर्ड पिक्चर. अंडर. थर्ड पिक्चर अंडर. अंडर म्हणजे खाली. फ्रॉम सेंटेन्स वी विल स्टील. yes, till first sentence. Read first sentence. Yes, there is a mouse. There is a mouse under the hat. There is a mouse under the hat. Second sentence. Who will read? Yes, read. The mouse is under the hat. The mouse is under the hat. Let us see fourth picture. Let us see fourth picture. Where are mouse? Near. Where are mouse? Near. Yes, good.
नियर म्हणजे काय, जवळ. नियर द हॅट, नियर दी हॅट. सेंटेन्स, देअर इज अ माऊस. फर्स्ट सेंटेन्स, हू विल टेल, टेल. देअर इज अ माऊस. ओके, देअर इज अ माऊस नियर द हॅट. देअर इज अ माऊस नियर दी हॅट. आणि सेकंड सेंटेन्स, द माऊस इज नियर दी हॅट. सेकंड सेंटेन्स, द माऊस इज नियर दी हॅट. ओके, लास्ट सेकंड, इन फ्रंट. लास्ट वर्ड काय, इन फ्रंट. इन फ्रंट, च्या पुढे. इन फ्रंट म्हणजे काय, च्या पुढे. कशाच्या पुढे इथं माऊस आहे, हॅट. इन फ्रंट ऑफ हॅट. फर्स्ट सेंटेन्स इज, फर्स्ट सेंटेन्स, देअर इज अ माऊस. देअर इज अ माऊस इन फ्रंट ऑफ हॅट. देअर इज अ माऊस इन फ्रंट ऑफ हॅट. There is a mouse in front of the hat. Second sentence, who will read? Read. The mouse is in front of the hat. The mouse is, the mouse is in front of the hat. Last picture. See last picture. Where is mouse? Behind. Okay. First sentence, there is a mouse. There is a mouse behind the hat. There is a mouse behind the hat. And the second sentence, the mouse is behind the hat. The mouse is behind the hat. The mouse is behind the hat. First sentence, there is a mouse behind the hat. And second sentence, the mouse is behind the hat. Okay. Let's today we will see the lesson number, unit first, lesson number 2, talking about things. Talking about things. Okay. Homework. See the picture in book. See the picture in the book and form the in yourself, from the in yourself sentence to you. Look at the first picture and write down sentence in yourself, each sentence 2 या 3. Okay, thank you.